उद्धव ठाकरे हे हातातनं पक्ष निसटल्यानंतर नव्यानं पक्षाची उभारणी करण्यासाठी झटतायत, तर शिंदेंची शिवसेना आणि भाजप ठाकरेंची कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाहीये। आता तर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकावरनं भाजपनं ठाकरेंची कोंडी केली। राणे, शिंदे आणि राज ठाकरे यांचा स्मारक समितीमध्ये समावेश करण्याची मागणी करत ठाकरेंना अस्वस्थ करण्याचा प्रयत्न होतोय। बघूया। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, तमाम शिवसैनिकांचं श्रद्धास्थान, राज्यासह देशभरातल्या अनेक हिंदूंसाठी हळवा कोपरा, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, प्रभावी वक्ते, संपादक, कलारसिक असं बहुआयामी व्यक्तिमत्व। त्यामुळे बाळासाहेबांचं स्मारक हे फक्त ठाकरे कुटुंबासाठीच नाही, तर महाराष्ट्रासाठी, देशाच्या राजकीय वर्तुळासाठी सुद्धा आस्थेचा विषय। पण आता या स्मारकावरून दुर्दैवी राजकारण सुरू झाल्याचं चित्र आहे। त्यात अगदी ताजी प्रतिक्रिया आली आहे, ती भाजप आमदार नितेश राणे यांची। नितेश राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांना अस्वस्थ करू शकेल अशी मागणी केली। राणेंनी स्मारकाच्या समितीत शिंदे, राज ठाकरे आणि नारायण राणे यांचा समावेश करण्याची मागणी केली। स्मारकाची जबाबदारी, बाळासाहेबांच्या स्मारकाची जबाबदारी किंवा त्या ट्रस्टमध्ये राणे साहेबांना, राज साहेबांना टाकावं अशी विनंती मी आता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि डीसीएम साहेबांना करणार आहे। कारण की त्याच ट्रस्टमध्ये आता शिवसेना, आता कोणाची, आता शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची झालेली आहे। म्हणजे बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कमिटीमध्ये आता तिथे सदस्य बदलले पाहिजे असं माझं मत आहे। नितेश राणे ही फक्त मागणी करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी शेलक्या शब्दात उद्धव ठाकरेंना डिवचलं। आदित्य ठाकरेंनाही दिशा सालियान प्रकरणात पुन्हा एकदा आरोपीच्या कठड्यात उभं केलं। गावचे पाटील मुल्ला उद्धव ठाकरे रायगडच्या दौऱ्यावर होते आणि अपेक्षेप्रमाणे तोंडावर आपटण्याची एवढी सवय झालेली आहे उद्धव ठाकरेंना की कोकणाला मध्ये प्रवेश केला आणि 25 वर्ष जे शिवसेनेबरोबर होते, दळवीजी, माजी आमदार दळवीजी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। म्हणजे उद्धव ठाकरेचं पायगुण केवढं वाईट आहे, किती मोठा चपट्या पायाचा आहे, याचं ज्वलंत उदाहरण आहे। तुमच्या घरामध्ये एका व्यक्तीने दिशा साल्यांवर अत्याचार केलेला आहे, सामूहिक बलात्काराचा आरोप त्याच्यावर आहे। मग त्याबद्दल पण थोडं मत व्यक्त केलं असतं तर थोडं वाटलं असतं की बाबा तुम्हाला समस्त महिला भगिनींची चिंता आहे आणि तुम्हाला फक्त भारतीय जनता पक्ष, मोदी साहेब, आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर गरळ ओकण्याच्या शिवाय कोकणामध्ये जाऊन अजून हे वेगळं काय करणार। नितेश राणे यांनी आपल्या या टीकेतून उद्धव ठाकरे यांना थेट डिवचण्याचा प्रयत्न केलाच, शिवाय बाळासाहेबांच्या स्मारकावरून ठाकरेंना अस्वस्थ करणारी मागणीही केली। पण अशा पद्धतीच्या मागणीची ही काही पहिलीच वेळ नाहीये। याआधी सुद्धा भाजप नेते प्रसाद लाड यांनी बाळासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक राज्य सरकारनं ताब्यात घ्यावं अशी मागणी केली होती। तेव्हा तर देवेंद्र फडणवीसांनीच यावर पडदा टाकला होता। शिंदे सुद्धा यावर फार काही बोलले नाहीत। अशी पक्षाची कुठलीही मागणी नाही। वैयक्तिकदृष्ट्या कोणाला काही वाटत असेल तर ते वाटणं शक्य आहे, पण भारतीय जनता पक्षाने अशी कुठलीही मागणी केली नाही। बाळासाहेबांचं स्मारक आहे, हे जनतेचं स्मारक आहे, ते जनतेचंच राहणार आहे। त्याच्या मॅनेजिंग कमिटीत कोण आहे, कोण नाही आहे याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही। हे स्मारक तयार करण्याकरता त्या काळामध्ये मी स्वतः मुख्यमंत्री असताना आम्ही कायदा करून ही जागा हँडओव्हर केलेली आहे। MMRDAतनं त्यावेळी आम्ही मान्यता दिली आणि MMRDAतनं काम होईल हे सांगितलं, त्याला निधी उपलब्ध करून दिला। स्मारकाचं काम पूर्ण होऊन ते जनतेला समर्पित करण्यामध्ये रस आहे। त्याच्या समितीत कोण आहे याबद्दल आम्हाला काही रस नाही। आता हे स्मारक जे आहे लवकरात लवकर पूर्ण व्हावं, लोकांना या स्मारकापासून, बाळासाहेबांच्या कामापासून प्रेरणा मिळावी। या स्मारकामध्ये हजारो लाखो लोक येतील,
या राज्याला देशाला दिशा देण्याचं काम बाळासाहेबांनी केलं, हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम केलं आणि म्हणूनच आम्ही हे स्मारक शासनाच्या वतीने लवकरात लवकर कंप्लीट झालं पाहिजे आणि ते सगळ्यांनाच लाखो लोकांना प्रेरणादायी ठरलं पाहिजे आणि म्हणून याचं स्मारकाचं काम लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने आज आम्ही आता ज्या स्मारकाच्या समितीवरून नितेश राणे यांनी ही मागणी केली आहे त्या समितीमध्ये सध्या नेमकं कोण कोण आहे हे जाणून घेऊ. उद्धव ठाकरे मेंटॉर, आदित्य ठाकरे अध्यक्ष, सुभाष देसाई सदस्य सचिव, शशिकांत प्रभू सदस्य. 2 सदस्यांची पदं रिक्त आहेत. मुख्य सचिव महाराष्ट्र शासन पदसिद्ध सदस्य, प्रधान सचिव नगर विकास पदसिद्ध सदस्य, प्रधान सचिव विधी आणि न्याय विकास पदसिद्ध सदस्य, आयुक्त मुंबई महापालिका पदसिद्ध सदस्य. सर्वसाधारण सदस्यातनं निवडायची 2 पदं रिक्त आहेत. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना या स्मारक समितीचं अध्यक्ष केलं आणि यावरून सुद्धा फॅमिली ट्रस्टचा आरोप झाला होता. आता त्यात नितेश राणे यांनी केलेली ही मागणी. नितेश राणे यांनी या समितीत ज्या 3 नावांचा समावेश करण्याची मागणी केली आहे ती 3ही नावं ठाकरेंसाठी नावडत्या कॅटेगरीतली आहेत, थेट संघर्ष असणारी आहेत. त्यामुळे आता राणेंच्या मागणीनं ठाकरे अस्वस्थ होतात का? सरकार मुळात या मागणीची गांभीर्यानं दखल घेतं का की मागच्या वेळी झालेल्या मागणीसारखी अवस्था या मागणीचीही होते हे बघावं लागेल. कारण ठाकरेंच्या विरोधात खेळलेल्या सगळ्याच खेळी फक्त ठाकरेंना अस्वस्थ करण्यापुरत्या मर्यादित नाहीत तर त्यांच्या बाजूनं असलेल्या सहानुभूतीला हवा देणाऱ्या सुद्धा आहेत हे भाजप आणि मुख्यमंत्री शिंदे जाणतात. मुंबईहून ओम देशमुखसह गुरुप्रसाद जाधव, पुढारी न्यूज.